कोणता उद्योग यशोमती ठाकूरांनी आणला? एका उद्योगाचं नाव सांगायचं. देवेंद्रजींनी उद्योग आणले, त्यांनी फक्त पैसे खाण्याचं काम केलं. एकही उद्योगाने उद्योग त्यांनी काढला होता ना. डेअरी काढली होती, स्वतःच्या दवायला घेऊन सबसिडी खाऊन मोकळी झाली. हा काय विकास आहे काय? कोणता उद्योग हे केलं? तरुणासाठी काय केलं? एखादा नवीन पोरासाठी जे स्पर्धा परीक्षाला बसतात बिचारे, एखादं सेंटर तरी उघडलं का? काही केल्या सुविधा सुखसुवी त्याच्यासाठी? ग्रामीण भागातल्या लोकांसाठी, मुलांसाठी हे आवश्यक आहे. स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगात हा ग्रामीण विद्यार्थी टिकला पाहिजे, ग्रामीण युग टिकला पाहिजे. त्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. नमस्कार मंडळी, बरेच दिवसानंतर तुमच्या समोर येते आहे. खरं मुंबईच्या मीटिंगा होत्या, दिल्लीची CWCची मीटिंग होती. आज मी परत मुंबईला आलेली आहे आणि 2-3 दिवसात नक्कीच अमरावतीला येते. प्रवासाच्या दरम्यान काही व्हिडिओज बघायला मिळाले आणि आपल्या विरुद्ध जे कॉन्ट्रॅक्टर उभे होते त्यांचाही एक व्हिडिओ अतिशय गुरमटपणानं त्या ठिकाणी मी बघितला आणि लोक त्यांना हेच म्हणत होते की अरे यशोमतीताईंना पाडणारा माणूस. अच्छा, तुमचं रेकग्निशन पण आमच्यामुळे होतं आहे. चला, तुमच्या नशिबात होतं, तुम्हाला ते भेटलं. पण त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट ते जे बोललेले आहेत ते आहे यशोधरा दूध डेअरी बद्दल. यशोधरा दूध डेअरी बद्दल ते चुकीचं बोललेले आहेत. ते म्हटलेले आहेत की मी काहीच केलेलं नाही आणि मी कोणताच प्रोजेक्ट आणलेला नाही. जे काय केलेलं आहे ते देवेंद्रनी जी केलेलं आहे आणि यशोमती ठाकूरांनी जो काय डेअरी सुरू केलेली होती ती डेअरी म्हणे सबसिडी खाल्ली आणि ती बंद वगैरे केली असं तसं. आता सरकार तुमचं आहे, मुख्यमंत्री तुमचा होणार आहे. जर समजा मी यशोधरा डेअरीमध्ये पैसे खाल्लेले आहेत तर ते तुम्हाला प्रूफ करून दाखवावं लागेल आणि समजा नाही प्रूफ करून दाखवलं तर मी बऱ्याचशा गोष्टी प्रूफ करेन. हे एक वॉर्निंग आहे. सरकार तुमचं, आमदार तुम्ही, मुख्यमंत्री तुमचा, अजून सगळं प्रधानमंत्री तुमचे. यशोमतीने जर सरकारी जमीन कुठे घेतलेली असेल किंवा सरकारी पैसा कुठे वापरलेला असेल तर ते सिद्ध करून दाखवावे. कॉन्ट्रॅक्टर साहेब, ते सिद्ध करून दाखवा, नाही तर तोंडाला तुमच्या कुलूप लावा. शानपणा नाही मारायचा, हे नाही चालणार. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.